गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर 20 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. पंचांकडून इशारा येतोय सामन्याला सुरुवात. विजय गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक असेल. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवर. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. प्रवीण आणि राज अशी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि प्रवीण याला आपण नॉन स्ट्राईक चेंडूवर बघतो. त्याच वेळी स्ट्राईक चेंडूवर राज. गोलंदाजी मार्कवर विजय. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षक बीट होतोय आणि चेंडू बघता बघता सरळ सीमारेषे पार जातोय. 4 धावांसाठी 22च्या रूपाने येणारा चौकार. बघा एक्स्ट्राच्या रूपाने या 4 धावा आलेल्या आहेत आणि 4 धावेनी संघाची धावसंख्या 5 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. बघा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. फटका फसलेला होता परंतु यष्टीरक्षक बीट झाला आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी परंतु वन्स मोर बघायला मिळतोय. बॅक टू बॅक येथे यष्टीरक्षक बीट होतोय आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने या 4 धावा. गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर संघाला एक्स्ट्राच्या रूपाने या 8 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 9 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. बघा खराब यष्टीरक्षक बघायला मिळाला आपल्याला. यष्टीरक्षकाच्या मार्फत जर चेंडू हे अडवले असते तर निर्धाव डॉट चेंडू गेले असते परंतु तसं काय होत नाही. यापुढचा चेंडू टाकल्यानंतर थोडासा उचले घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी लॉगांच्या वरून चेंडू. एक जबरदस्त सुरुवात बघायला मिळते आपल्याला गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर 20 संघाकडून. हा षटकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. बघा एक्स्ट्राच्या रूपाने ज्या 8 धावा आल्या ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करायला येतील त्यावेळी त्या 8 धावा तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतील. बघूया नाण्याची एक बाजू आपणपर्यंत बघतोय. दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. धावसंख्या 15. विजय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू इनसाइड एज. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. बघा यावेळी नशिबाची साथ फलंदाजाला मिळाली. बॅटचा कडा घेऊन चेंडू गेलेला होता सीमारेषेच्या बाहेर. बोलतात ना नसीब डॅश 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 तर काय करेगा पांडू. धावसंख्या 19 धावा. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. लॉगांच्या मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल यावेळी. यस नो आणि वेट या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं संपते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. एक चांगली पार्टनरशिप. यस डीजे. लाखात एक सुटबुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. अहो मामा तुमची दिवाणी हाय पब्लिक. अहो मामा तुमची दिवाणी हाय पब्लिक.
संतोष जाधव गोलंदाजी मार्कवर बघतोय, वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी. त्याच्यावेळी स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय प्रवीण याला पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशा धावांची गरज होती तशा धावा धावफलकावर लागल्यात, त्या म्हणजे 23 धावा. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतंय. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात, कुठे ना कुठेतरी कमबॅक करावा लागेल. रॉयल किंग बेलबुपाडा संघाला. यापुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून धावत येतोय. आणि अशा प्रकारे जी पार्टनरशिप, एक घातक पार्टनरशिप बनत होती, त्या पार्टनरशिपला इथे लगाम लावण्यात आलेला आहे. पहिला ब्रेक थ्रो, पहिला गडी बाद होतोय. प्रवीण बॅक टू द डग आउट. धावसंख्या 24 असताना पहिला गडी बाद होताना दिसतोय आपल्याला, आणि ज्याची गरज सुद्धा होती, कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा आलेल्या होत्या. प्रवीण बाद झालाय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे मिस्टर श्रवण माळी, 1 डाऊनचा फलंदाज. जर विचार करायला गेला तर आउटफील्ड ही फास्ट आहे. श्रवण माळी नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या एंडवर बघतोय. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. यस, पंचांकडून इशारा केला जातोय, खराब चेंडूची नोंद केली जाते, एक्स्ट्राच्या रूपाने ही धाव येते. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 8 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत. या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 2 चेंडू हे वाईट. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टीरक्षकाला असं वाटलंय की बॅटचा किनारा घेऊन चेंडू गेला होता की काय, पण तू चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला पंचांकडून. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, चांगला कमबॅक संतोष याच्याकडून बघायला मिळतोय आपल्याला. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खासदार चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय ओमसागर स्पोर्ट बामणगाव आयोजित खासदार चषक 2025 चा हा महासंग्राम. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. मैदानामध्ये चालू असलेला सामना गावदेवी स्पोर्ट चिलोतर बी वर्सेस रॉयल किंग बेलबुपाडा यांच्यामध्ये हा सामना होतोय. यापुढचा चेंडू पंचांकडे इशारा केला जातोय, नो चेंडू घोषित केला जातोय. बघा, खराब गोलंदाजी. या एका धावेने संघाची धावसंख्या 26 धावा, 26 इन द बोर्ड. तर पंचांकडे इशारा केला जातोय फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल, परंतु चांगला चेंडू मानावा लागेल. यावेळी निर्धार चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी. राज याला स्ट्राईक देणं यावेळी खूप गरजेचं आहे, कारण नॉन स्ट्राईक चेंडूवर राज याला आपण बघतोय ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, निर्धार चेंडूची सांगता. किस थोडासा कमबॅक बघायला मिळतोय या षटकामध्ये संतोष याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 23 धावा आलेल्या होत्या. यस, पंचांकडे इशारा येतोय, लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते. आता मात्र स्ट्राईक रुकेट झालेले आहे. राज याला आपण बघतोय यावेळी स्ट्राईकवर. राजचा जर विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज आहे. 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावसंख्येवर खेळतोय, 1 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकार.
संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. यावेळी स्ट्राईकच्या एंडवर फलंदाज आहे. लेग स्टिकच्या दिशेला चेंडू जातोय. पंचांकडे इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या 27 धावा. सॉरी 28 धावा. यावेळी बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलंय पण तो फटका थोडासा फसलेला आहे. परंतु ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. राज याच्या बॅटमधून आले. या 2 धावा, या 2 धावेने संघाची धाव संख्या 30. तर षटक क्रमांक दुसरं बघा विचार करायला गेलं तर संतोष याच्या मार्फत टाकला आणि या षटकामध्ये तब्बल 10 चेंडू टाकलेले आहेत संतोष यांनी. म्हणजे 10 चेंडूचं हे षटक झालेलं आहे आणि या 10 चेंडू मध्ये जर विचार करायला गेला ना तर 7च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे चांगलं षटक मानावं लागेल. धाव संख्या 30 धावा. बाबूराव भुईर षटक क्रमांक 3 यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये. यावेळी बॉल जातो ऑफ साइडच्या दिशेला. बघा झेल सुटलाय. जीवन दान दिलं जाते इथे. श्रवण याला जीवनदान दिलं जाते. बघा 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या 32 धावा. बाबूराव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय. लॉग लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच रुळावर 2 गाड्या आलेल्या आहेत. बघा काय होतंय. लक्ष नव्हतं. अशा प्रकारे 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. बघा कॉलिंग बरोबर नव्हती. दोन्ही खेळाडू एकाच बाजूने आलेले होते पण ते एसटी रक्षकाने थोडीशी घाई केली. खराब थ्रो झाला आणि त्याचं रूपांतर तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. 3 धावा येतात. 3 धावेने संघाची धाव संख्या 35 धावा. बाबूराव भुईर याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नात. बॉल मिड ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. धाव संख्या 36. नक्कीच कमबॅक केलेला आहे कुठे ना कुठेतरी. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्याच्या नंतर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. एक्स्ट्राच्या रूपाने ज्या धावा आलेल्या आहेत त्या धावा नक्कीच सेकंड इनिंगला ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करायला याल त्यावेळी तुम्हाला त्या घातक ठरू शकतील. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यस नो आणि वेट या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. दोन धावेने संघाची धाव संख्या 39 धावा धाव फलकावर. यापुढचा चेंडू. आता मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी. बारक्या बॅटमन का मोठेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. नितीन कोहलीची बॉलिंग भारी या हातामध्ये हाय किमया न्यारी. थँक्यू डीजे. बघा डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक होते. त्या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी आणि 4 धावांनी संघाची धाव संख्या 43 धावा. बाबूराव भुईर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. षटक क्रमांक 3 टाकताना शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकामधला. सामोरे फलंदाज श्रवण. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये येतोय. पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतोय
आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. Decathlon, Phoenix Market City, Mumbai. Grand opening, Feb 21st to 23rd. Visit this. DJ Pamya in the mix. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. 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 थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू असतील. नरेश टोकरे हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय. बघा हाणामारीचं षटक असेल हे शेवटचे 6 चेंडू. बघा उजव्या हाताचा गोलंदाज बघतोय आपण नरेश. याला 4-5 पावलांचा रनअप असेल. शतरक्षण बघा लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. लॉग आर्म सीमारेषेवर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं शतरक्षण आपण सर्कलमध्ये बघतोय. त्यानंतर मिडॉनचं शतरक्षण सर्कलमध्ये आहे. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात मिडॉनच्या दिशेला चेंडू जातोय. शतरक्षक आहे आणि झाली चुकी. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. थँक्यू डीजे. चांगलं संगीत ऐकायला मिळते आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये. हा चौकार येतो आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला फटका केलाय पण तो शतरक्षक आहे. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवली. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय चंद्रकांत सालकर स्ट्राईकच्या एंडवर. पुन्हा एकदा नरेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धार चेंडूची सांगता. बघा शेवटचं षटक मैदानामध्ये असतं. हाणामारीचं षटक असते परंतु या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर नरेश टोकरी यांनी चांगला कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. 2 शतरक्षक आहेत परंतु 2 शतरक्षकाला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. अशा प्रकारे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर 20 संघाने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 51 धावा धावफलकावर लागल्यात अजूनपर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा केला जातोय. वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या 52 धावा.
यापुढचा चेंडू गोलंदाजच्या डोक्याच्या वरून खेळून काढलाय चेंडू. बॉल लॉग ऑफ आणि लॉगांच्या मधून जातोय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. दोन धावा, धावसंख्या 54. यापुढचा चेंडू खराब चेंडू, लॉग लेगच्या दिशेला जातोय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि 59 धावांचं लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. यस डीजे, या डीजे वाल्या लाव की मामाचं गाणं कडक. तिथं त्यांना मान हाय, साऱ्यांचा जीव की प्राण हाय, जनतेवर मामाचं ध्यान हाय, बाळे मामा भिवंडीची शान हाय. अरे किंग मेकर मामा ओरिजिनल, किंग मेकर ओरिजिनल दाखवून दिलंय जगा, दाखवून दिलंय जगा. यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा, यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा. यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा, यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा. अरे साऱ्यांचा प्यारा गुंडवलीवाला आहे यो बाल्या मामा, आहे यो बाल्या मामा, आमचा आहे यो बाल्या मामा. मामा चौकात उभा राहिल्यावर सारी पब्लिक होते जमा, पब्लिक होते जमा, सारी पब्लिक होते जमा. मैं तुम्हारे साथ सिर्फ एक रात की शादी हाय मनात लय दिलदार, त्याच्या नावाचा डंका वाजतंय ग. राष्ट्रवादी नेता शरद पवारची त्याला साथ आहे ग. बाळ्या मामा आमचा वन्नाई शो आहे ग, बाळ्या मामा आमचा वन्नाई शो आहे ग. बाळ्या मामा आमचा वन्नाई शो आहे ग, बाळ्या मामा आमचा वन्नाई शो आहे ग. हाय मनात लय दिलदार. चला शतक्षण लावून घ्या. गावठी स्पोर्ट्स शिलोत्तर बी संघ आणि सलामीची जोडी पाठवून द्या लगेच प्लीज मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. बघा 24 चेंडूमध्ये 59 धावा ह्या विजयासाठी लक्ष्य असेल. 59 धावा जमाव्या लागतील. अजूनपर्यंत आपण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे, दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. बोलतात क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. जर क्रिकेटची हिस्ट्री बघितली आपण वसई तालुका आदिवासी असोसिएशनमध्ये, तर आई सोनसरी तांबडमाल संघाने मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये 86 धावा ह्या फायनलमध्ये एक सामना झालेला होता. 86 धावा ह्या चेस झाल्या होत्या. ते म्हणजे संघ होता आई जीवदानी गिरीज वर्सेस जीवदानी बोलिन्स, हे 2 संघ होते. फायनलच्या सामन्यामध्ये 86 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. बघा क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे. ते 24 चेंडूमध्ये 59 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. जयेश आणि विजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले.
चला सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. राज माळी याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली होती. सलामीला आलेला फलंदाज होता, परंतु ऑलराऊंडरची भूमिका पेश करताना आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला होता. चांगला प्रयत्न केला होता चेंडूला आपल्या फॉलो थ्रोमध्ये पकडण्याचा, पण तो अपयश होतोय. अशा प्रकारे एक धाव येते. एका धावेने संघाचं खातं खोललं जाते जयेश याच्या मार्फत. जयेश आणि विजय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 29 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज राज माळी. पॉवर प्लेचा षटक असल्या कारणामुळे आपण बघतोय 3 षटरक्षक हे सर्कलच्या बाहेर असतात. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. जयेश याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. राज माळी गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पण जर विचार करायचा गेला तर गलीच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक होता, पण तो यष्टीरक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आउट फील्ड आपण फास्ट बघतोय. चेंडू जर गॅप मधून निघाला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या 5 धावा. जयेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. या पुढचा चेंडू चांगला फटका आहे. 2 षटरक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय? यस, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या 9 धावा. बघा पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्याच्यानंतर 1 धाव येते, त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर आपण बघतो बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या 9 धावा. राज माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑन द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. लगांच्या मधून चेंडू जातोय. अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. तर पंचांकडून इशारा केला जातोय. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिन बाद 11 धावा. बघा जे सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे, जर सरासरीचा जर विचार करायला गेला तर 15 धावा ह्या प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवाव्या लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर रॉयल किंग बेलबुपाडा संघाला, तर मात्र जी सरासरी थोडीशी कमी पडलेली आहे. 11 धावा ह्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. जर विचार करायला गेला तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघाने पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या, म्हणजे थोडासा वरचढ दिसतोय यावेळी. गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर संघ थोडासा वर्चस्व आहे या सामन्यामध्ये, परंतु अजूनपर्यंत 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 11 धावा. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर कुंदन जाधव. स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय विजय याला बघतोय. या पुढचा चेंडू पंचांकडून इशारा केला जाते. खराब चेंडूची नोंद. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते आणि एका धावेने संघाची धाव संख्या 12 धावा. काय मोठे फटके खेळावे लागतील. जी सरासरी मेंटेन करायची आहे 15 धावा प्रत्येक षटकामागे बनायला पाहिजेत जर सामना जिंकायचा असेल तर. कुंदन गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेचं बंधन हटलेला आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळी बघा लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. फाईन लेगचा सीमारेषेवर आहे क्षेत्ररक्षक. त्याचवेळी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण सर्कलमध्ये बघतोय. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीट होतोय. एक्स्ट्राच्या रूपाने ही 1 धाव येते. यस पंचांचा इशारा येतो 22च्या रूपाने. एका धावेने संघाची धाव संख्या 13. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल जातो सेंटीमीटर पॉइंटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
फिर 1-2 धावेने मला वाटते ते गावदेवी स्पोर्ट्स सिलोतर संघाला काहीही फरक पडणार नाही. मोठे फटक्याची गरज आहे, कारण सामना जसा जसा पुढे जाईल तसा तसा जे रन रेट आहे तो वाढत जाईल. बघा धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागलेल्या गेल्यात. 59 धावांचं लक्ष पूर्ण करायचं सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन बॉल जातो लॉंगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. विजय याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता मात्र 20 धावा. कुंदन या गोलंदाजावर अटॅक केलेला आहे यावेळी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक येतो त्याच्या खाली. हो चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर निघून 4 धावांसाठी. विजय इन द फायर झालेला आहे. बघा 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. कुंदन या गोलंदाजावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतोय. फलंदाज विजय. बघा शतरक्षक होता नक्की झेल घेतला असता तर गडी पास झाला असता आणि या 4 धावा वाचल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ. विजय या फलंदाजाला त्याच्या दिशेने. कुंदन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा लगांच्या मधून चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 28 धावा. बघा जी सरासरी मेंटेन करायची होती प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवायच्या होत्या, त्या मात्र 28 धावा. या शेवटचा जर 3 चेंडूचा विचार करायला गेला तर 3 चेंडू मध्ये षटकार आला, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर पुन्हा चौकार आला, म्हणजे तब्बल 14 धावा ह्या 3 चेंडू मध्ये मोजतोय गोलंदाज कुंदन. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. पंच घोषित करतात हा वाईट चेंडू आहे. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 29 धावा. 29 विदाउट लॉस. यापुढचा चेंडू आबल मुझे मार फुलटो चेंडू जातोय सीमारेषेच्या पार 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. षटक क्रमांक दुसरा संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिनबाद 35 धावा. तर आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 24 धावेची. बघा आता मात्र सामना बॅलेन्स आहे. जी पार्टनरशिप आपण बघितली ना पहिल्या इनिंग मध्ये सिलोतर संघाची 23 धावेची पार्टनरशिप झाली होती. आता मात्र 35 धावेची पार्टनरशिप विजय आणि जयेश याच्यामध्ये बघायला मिळतोय. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. सामना बॅलेन्स आहे. कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतोय. यापुढचा चेंडू फटका फसलेला आहे, परंतु यष्टीरक्षक मागे होता.
आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद झालेला आहे. बघा बॅड लक म्हणावं लागेल यावेळी. जयेश सारखा फलंदाज बाद झालेला आहे. चेंडू मारल्यानंतर बघा डायरेक्ट विकेटवर जाऊन आदळला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नंबर 3 चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर नितेश. जी पार्टनरशिप झाली पहिल्या विकेटसाठी 35 धावांची पार्टनरशिप. प्रवीण भुयाळ गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पंच घोषित करतात. नो चेंडू. बघा ह्या पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नेट, कारण ह्या पुढचा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. ह्या चेंडूवर जर तुम्ही बाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल मिस्टर नितेश. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातोय लॉग लेगच्या दिशेला. एक धाव येते आणि एका धावेने संघाची धाव संख्या 37 धावा. प्रवीण याला कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये, कारण विजय याला बघतोय. खरोखर चांगली फलंदाजी केलेली आहे विजय यांनी. 21 धावसंख्येवर खेळतोय विजय सारखा फलंदाज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू तर थांबवलेला आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत तिथे क्षेत्ररक्षकाने. बघा आउटफील्ड फास्ट आहे. जर चेंडू जर आपण बघतो गॅप मध्ये गेला तर सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, परंतु यावेळी जर बघायला गेला तर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 39 धावा. प्रवीण तुंबडा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते, पण विजय याचं काय बघा स्वतःवर भरोसा आहे त्याला. विजय याचं थांबणं हे मैदानामध्ये खूप गरजेचं आहे. धावसंख्या 39 धावा. बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला या षटकामध्ये प्रवीण भुयाळ याच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय. बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. 1च धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला मिडॉनच्या दिशेला. धावसंख्या 40 धावा. नक्की या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर चांगला कमबॅक आहे प्रवीण भुयाळचा. शेवटचा चेंडू असेल. बघा 2 षटकाची समाप्ती झाली त्यावेळी आपण बघितलं की 12 चेंडूमध्ये 24 धावेची गरज होती. यापुढचा चेंडू आता मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय आमदार चषका खासदार चषका मधला चौकार. तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे 15 धावा. बघा जी सरासरी मेंटेन करायची होती पहिल्या षटकापासून. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा एक जबरदस्त सामना बघायला मिळालेला आहे आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये. जी सरासरी मेंटेन करायची होती पहिल्या षटकापासून 15 धावेची, ती सरासरी आता मात्र शेवटच्या 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. जर दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर विजय सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा गोलंदाज शेवटचे 6 चेंडू. श्रवण माळी हा गोलंदाज बघतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज.
या पुढचा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. वाईडच्या रूपाने एक धाव येते आणि लगेच गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते की एक बाउंस चेंडू टाकून झालेला आहे या षटकामध्ये. श्रवण माळी गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल यावेळी. यस नो आणि वेट या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 47 धावा. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. 5 मध्ये 12 धावा विजयासाठी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. मिसफील्ड झाली पण तो चांगला बॅकअप होता. बघा 3 क्षेत्ररक्षक आला होते या चेंडूवर. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 49 धावा. बघा जबरदस्त सामना झाला. 59 धावांचा पाठलाग करायचा होता परंतु काय सुरुवात झाली होती. पहिल्या विकेटसाठी जर बघायला गेलं ना तर 33 धावांची एक पार्टनरशिप झाली जयेश आणि विजय याच्यामध्ये. परंतु त्याच्यानंतर बॅड लक असा फलंदाज जयेश बाद झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज नितेश याला बघतोय आपण नॉन स्ट्राईक चेंडूवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातोय मिडॉनच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु काही फरक पडणार नाही ते मी तर म्हणेन. कारण नॉन स्ट्राईक चेंडूवर जर फेकला असता तर नक्कीच विजय सारखा फलंदाज बाद झाला असता. परंतु विजयाला स्ट्राईक घेणं हे खूप गरजेचं होतं आणि स्ट्राईक यावेळी आज जर बघायला गेलं तर विजय याच्या जवळच आहे. थोडासा दबाव असेल अजूनपर्यंत गावदेवी स्पोर्ट्स शिल्लक तर बी संघात. कारण गरमी जास्त असण्या कारणामुळे बघा थकान. जरा मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं असेल पाणी घेऊन जा प्लीज. कारण गरमी जास्ती आहे. थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. पन्नास धावा झालेल्या आहेत. 9 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. बघा आपण बघतोय जी गरमी आहे ती थोडीशी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मैदानामध्ये खेळताना थोडंसं स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या. बघा खरोखर विजय याला जर बघितलं गेलं तर खरोखर चांगली फलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी. कारण सलामीला आलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे अजूनपर्यंत. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. जी जिम्मेदारी आहे ती स्वतःच्या खांद्यावर घेऊन जातोय. नरेश टोकरे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय पण तो नॉन स्ट्राईकच्या एंडवर असेल. यापुढचा चेंडू क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आता मात्र 54 धावा. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणून मी अगोदरच बोललेलो होतो की क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. कारण नाण्याची एक बाजू आपण बघितलेली होती दुसरी बाजू आपल्याला बघायची होती. आज जर मैदानाचा विचार करायला गेला तर कुठलीही धावसंख्या ही या मैदानामध्ये सेफ धावा मानल्या जाऊ शकत नाही. 2 चेंडू 5 धावेची गरज. बघूया काय होते या चेंडूवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मागे सुद्धा बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. बघा चेंडू पुन्हा एकदा धाव घेतलेली नाही. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना काय सामना घडतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने बघितलं तर चांगले क्षेत्ररक्षण होते चांगली गोलंदाजी होते तर दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी. तुम अभी जीते नाही हम अभी हारे नाही. परंतु यावेळी जर बघायला गेलं तर विजय याच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. जर गोलंदाज नरेश टोकरे. 1 चेंडू आणि मोठ्या फटक्याची गरज. या पुढचा चेंडू चुकीला माफी नाही.
चेंडू बॅटच्या खाली दिला आणि सरळ सीमारेषे बाहेर गेला आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय रॉयल किंग बेलबुपाडा संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय गावदेवी स्पोर्ट्स सिलेक्टर बी संघ. दोस्तीला साथ है शत्रूला मत. थँक्यू डीजे. काय सामना झालाय बघितलं. विजय याने आपल्या जवळ स्ट्राईक ठेवून मोठं काम केलं आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय रॉयल किंग बेलबुपाडा संघ. वाघाच कालीच मर्दानी छाती दरार है त्याचा. दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीवलग जीवाचा. जीवलग जी. बघा 59 धावांचं लक्ष्य हे पूर्ण केलं गेलं. विकी भाई आमचा भिवंडी खर्डीचा. विकी म्हात्रे हा भिवंडी खर्डीचा. विकी भाई आमचा भिवंडी. तर 59 धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला फलंदाज विजय हा नाबाद राहिलेला आहे.